नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही अशा लोकांना सादर करतो जे कॉन्ट्रोवर्सीजने घेरलेले असतात, विवादांनी घेरलेले असतात. असे लोक जे वृत्तपत्रांच्या बातम्यांमध्ये असतात आणि ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं जर हे कधी भेटले तर ह्यांना हे प्रश्न विचारू की ह्यांना ते प्रश्न विचारू. आज आपकी अदालतमध्ये आम्ही सादर करणार आहोत एका अशाच व्यक्तिमत्वाला. सादर आहे आजचा खटला. फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस आपकी अदालत मध्ये हजर व्हा. इथे तुम्ही बसून घ्या. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर. आपकी अदालत मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की यांचं दुहेरी व्यक्तिमत्व आहे. जॉर्ज साहेब, जर तुमच्या तारुण्याची आठवण करून दिली तर तुम्हाला प्रीस्ट बनायचं होतं, चर्चमध्ये पादरी बनायचं होतं. हो, खरं आहे. गेलो होतो सेमिनरीमध्ये. परंतु तिथे जे अनुभव मिळाले तिथे बोलण्या आणि करण्यामध्ये अंतर मी पाहिलं, तेव्हा मी तिथून निघून गेलो. पण सगळ्यात जास्त बोलण्यात आणि करण्यामध्ये अंतर तर राजकारणामध्ये असतं. मग इथे का आलात तुम्ही? तेव्हा मला माहीत नव्हतं. तेव्हा मला माहीत नव्हतं मी राजकारणापासून खूप लांब होतो. माझं वय होतं 16-17 वर्ष. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की जे रिलिजन आहे आणि ऑर्गनाइज्ड रिलिजन आहे, इट्स ऑल हंबग. हो, खरं आहे. कारण की ज्या लोकांना बोललं जातं, की कसं त्यांनी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, कोणती गोष्ट पाप आहे, कुठे पुण्य आहे, हे सगळं जर सांगितलं जातं, तर सांगणारे लोक त्यावर स्वतः अंमल नाही करत. 16व्या वर्षी तुम्हाला ही जाणीव झाली होती. मग ही स्प्लिट पर्सनॅलिटी नाही आहे का की 74 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही चेन्नईला जाता शंकराचार्यांना डिफेंड करण्यासाठी? मानवी अधिकारांच्या बाबतीत तर मी खूपच कठोर माणूस आहे आणि जिथे कुठे त्याचं उल्लंघन होईल तिथे मी जातो. आणि इथे मी पाहिलं, की सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता, की समाजातल्या कुठल्याही लोकांना, कुठल्याही प्रकारे जर त्यांना अटक होत असेल, त्यांच्यावर काही व्यवहार केलाच पाहिजे इत्यादी, इत्यादी. आणि जेव्हा पाहिले, की त्याचं उल्लंघन होत आहे इथे, तर मी त्यांना भेटायला भेटायला मला गरज होती आणि मी भेटायचं ठरवलं. असा व्यक्ती ज्याच्यावर मर्डरचा आरोप असेल. हे बघा, माझ्यावर इतके आरोप झाले आहेत, की माझ्या आयुष्यामध्ये मर्डरचा सोडून बाकी सगळे आरोप झाले आहेत. तर त्यामुळे मी हे जे आरोप असतात, त्या आरोपावर मी विश्वास ठेवत नाही. मी मी जसा एक आरोप माझ्यावर झाला, ज्याचा अजून देखील खुलासा होत नाहीये आणि तो होता, की मी सैनिकांचं रक्त पीत असतो आणि पैसे कमवतो. आता आरोप तर हा लागतोय की तुम्ही शंकराचार्यांशी आपल्या भेटीचा, धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहात. तुम्ही जयललिता यांना बाजूला करायला, दूर करण्यासाठी शंकराचार्यांना भेटलात, ज्यामुळे करुणानिधींची तुमची आणखी मैत्री वाढू शकेल. हे बघा, करुणानिधींशी माझी मैत्री इमर्जन्सीची आहे, आजची नाही आहे. एमर्जन्सीमध्ये त्यांनी मला ना केवळ राहण्यासाठी व्यवस्था केली होती कित्येक ठिकाणी दक्षिणेत मी जेव्हा जेव्हा जायचो. उलट त्यावेळी कारण तुम्हाला तर माहीत असायलाच पाहिजे, की डायनामाईट हातात घेऊन मी लढलो होतो आणि ते डायनामाईट आणखी लोकांनी, सैनिकांनी चालवायला शिकावं, त्यासाठी जागा मला हवी होती आणि ती जागासुद्धा त्यांनी मला दिली होती. आजकाल आरोप हा आहे की त्याचा वापर तुम्ही करताय UPA सरकारला पाडण्यासाठी. तर हे माझ्यावर तर असे आरोप वारंवार होत असतात. काय करू मी? हे सांगावं लागेल की यामध्ये सत्य किती आहे, कारण जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात आहात. आहे. तुम्ही रामविलास पासवानच्या संपर्कात आहात. हां. तुम्ही मुलायम सिंग यादव यांच्या संपर्कात आहात हो, आहे. आणि या सगळ्यांना गोळा करण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणजे सरकारला पाडू शकता तुम्ही. हे सगळे माझे खूप खूप जमान्यापासूनचे माझे मित्र आहेत. तर मी त्यांच्या संपर्कामध्ये कायमच असतो. मग जर कोणाला कोणाची भीती वाटत असेल तर चांगलंच आहे ना. हे सुद्धा छापलं वृत्तपत्रांमध्ये की तुमची साथ देणाऱ्यांमध्ये अमर सिंग, अनिल अंबानी
असे लोक आहेत ज्या सगळ्यांचे फोन टॅप केले जात आहेत. सरकारमध्ये असून सुद्धा माझा फोन टॅप होत राहिलाय. मग तुम्ही अशी काही कामं करतच असाल, की सरकारला तुमच्यावर नजर ठेवण्याची गरज वाटत असेल. सर, असं नाहीये. सरकारला भीती वाटते, की हा माणूस माहीत नाही कुठे जाईल, काय करेल. या माणसाने सरकारला असं सांगितलं, की मला जी सिक्युरिटी दिली होती ती विथड्रॉ केली जावी, असं तुम्ही या सरकारला पत्र लिहिलंय का? एक नाही अनेक पत्र लिहिली आहेत आणि मी सक्त विरोधी आहे सिक्युरिटीच्या. पण तुमच्याबद्दल आत्ता जे सरकारचे लोक बोलतात, ती वेगळी गोष्ट बोलतात. ते असं म्हणतात, जॉर्ज फर्नांडिस यांना सिक्युरिटीपासून वाचायचं नाहीये. हे कळू नये, की ते कुठे-कुठे जातात, कुणाकुणाला भेटतात, त्यामुळे सिक्युरिटी नको आहे त्यांना. ते तर ते तर आजही चालूच आहे. म्हणजे या आरोपामध्ये तथ्य आहे का, की तुम्ही या सगळ्या लोकांना एकत्र करून सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत आहात? जर मी म्हणालो तर नुकसान होऊ शकतं त्यांचं. तर ना बोलणंच चुकीचं ठरेल ना. तर त्यामुळे गप्पच बसेन. कारण बरेचसे लोक आहेत, ते जे ज्योतिषी आहेत, बाबा मदान, त्यांच्या भविष्यवाणीवर बसले होते, की 26 सप्टेंबरला सरकार पडेल. ज पण असं तर काही झालं नाही. जर ज्योतिषांच्या हातामध्ये सगळं असतं तर मग या देशामध्ये माहीत नाही कुठून आपण लोक कुठपर्यंत पोहोचलो असतो. तर मी ज्योतिष शास्त्रावर विश्वास नाहीये माझा. मग आता बाकीचे जे लोक उरले आहेत, त्यांनी तुमच्यावर आशा लावली आहे, की आता हे लवकरच सरकार पाडतील. म्हणजे असा काही इतिहास राहिलाय माझा. जनतेच्या समोर सांगून टाका, की तुमचं कोणाकोणाशी काय बोलणं झालं, शरद पवारांशी काय बोलणं झालं, चंद्रशेखर राव यांच्याशी काय बोलणं झालं आणि शिबू सोरेन यांच्याशी काय बोलणं झालं. जर याचं उत्तर मी दिलं तर नुकसान होईल जास्त देशाचं या. तुम्ही प्रयत्न करताय, की आता एक असं सरकार बनावं, ज्यामध्ये तुम्हाला पंतप्रधान बनवण्यात येईल. हे तर खूप वर्षापासून लोकं बोलत आहेत माझ्याविषयी. पण कोणी बनवणार नाही मला. का नाही बनवणार तुम्हाला? कारण लोकांना माहिती आहे, की जर बनवलं ह्या तर काय करेल हा माणूस? कोणाला कुठे पोहोचवेल हा माणूस? मग आता आम्ही कधीपर्यंत वाट बघायची तुमचे जे एफर्ट्स चालले आहेत ते पूर्ण होण्याची? मला असं वाटतं, की थोडी वाट पाहावी काही दिवस तरी. ब्रेक नंतर तुम्ही सांगाल, की काय होईल? आपण थांबूया एका ब्रेकसाठी आणि त्या ब्रेकनंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर जनतेच्या आरोपांची आणि प्रश्नांची मालिका अशीच सुरू राहील. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर. आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की हे सुडाच्या भावनेतून राजकारण करतात. जॉर्ज साहेब, आता हल्लीच युपीए सरकारने 5 मंत्र्यांची एक कमिटी बनवली, ज्यामध्ये डिफेन्स मिनिस्टर प्रणब मुखर्जी, एचआरडी मिनिस्टर अर्जुन सिंग, होम मिनिस्टर शिवराज पाटील आणि अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर गुलाब नबी आझाद आणि एमओएस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कपिल सिब्बल समाविष्ट होते. आणि या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, की एनडीए सरकारच्या काळात जे घोटाळे झाले आहेत, त्यांची चौकशी केली जावी, सक्तीने चौकशी केली जावी. जशी ही बातमी छापली, त्याच्या लगेच नंतर तुम्ही एका प्रकारे मोहीमच आखली सोनिया गांधींच्या विरोधात. एक स्वाभिमान कमिटी बनवली, अशा लोकांना एकत्र केलं, की ज्यांच्यावर वारंवार हल्ले केले जाऊ शकतात. हे बघा, या जगात लोक आपल्याकडे कसे बघतात त्याचा तुम्हालाही अनुभव असेलच आणि मलाही आहे. बाहेरून येणारे लोकं किंवा आपण बाहेर गेलो कुठेही, अशा ठिकाणावर वारंवार ही गोष्ट विचारली जाते, की "बाबा आणखी कोणी नाही मिळालं? तुम्हा लोकांना पंतप्रधान बनवण्यासाठी किंवा देशाचा नेता म्हणून त्याला समजलं जावं." तर अशा प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यामागे ही भावना नाहीये का, की कारण सरकार तुम्हाला टार्गेट करतंय, तर तुम्ही सोनिया गांधींना टार्गेट करून त्यांना डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करावा? त्यांनी माझ्यावर एक आरोप लावला होता त्या लोकसभेमध्ये आणि एक मोठं भाषणसुद्धा दिलं होतं. आता मी त्यांना म्हणालो होतो त्याच डिबेटमध्ये मला तर बोलूच देत नव्हते ते लोकं. ज्यामध्ये ते तुम्हाला कफनचोर म्हणाले हो. होते. तर मी त्यांना हे म्हणालो होतो, की आव्हान देतो मी उद्यापर्यंत तुम्हाला 24 तासांचा अवधी देतो
आणि जी काही तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती घेऊन या. आणि त्याबरोबर हे सुद्धा म्हणालो होतो, मला भ्रष्ट करणारा असा एकही माणूस अजून जन्माला आला नाहीये आणि ना कधी तो जन्माला येणार आहे. हे सुद्धा म्हणालो सोनिया होतो. गांधी जेव्हा तुम्हाला कफन चोर म्हणाल्या होत्या, तुम्ही म्हणाला होता, "मी सेडिशनचा खटला करेन." मी जसं नवीन सरकार बनवलं, तर त्या सरकारला सगळ्यात पहिलं माझं पत्र गेलं होतं. असं सांगणारं की चौकशी करा. चौकशी करा, तुमचं सरकार आहे, आज चौकशी करा. आजपर्यंत कोणाची चौकशी करण्याची हिंमत नाही झाली आहे. आणि मी इथून सुद्धा त्यांना आव्हान देतो, चौकशी करा, सगळ्यांची चौकशी करा. आधी तुम्ही म्हणालात, की एक विदेशी मूळ असणारा व्यक्ती पंतप्रधान झाला नाही पाहिजे. त्यांनी हे स्वीकारलं, त्यांनी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलं, त्या पंतप्रधान नाही बनल्या. पंतप्रधान बनणं, सॅक्रिफाईस करणं असं मला नाही वाटत. सॅक्रिफाईस करणं ते असं जो देशासाठी प्राण देतो. जो माणूस हातात आलेली पंतप्रधानाची खुर्ची सोडून देतो, या गोष्टीला सुद्धा तुम्ही सॅक्रिफाईस नाही हातामध्ये म्हणत का? नव्हती आली, गैरसमज आहे तुमचा. हातामध्ये नव्हती आली. हे बघा, त्यांना राष्ट्रपतींनी सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. सगळ्या दलांनी त्यांना आपला नेता म्हणून निवडलं होतं. हे तर सर, तुमचं ऑब्सेशन आहे सोनिया गांधींच्या प्रती, की तुम्ही असा विचार करता. माझं काही ऑब्सेशन नाहीये. माझा इतका राग आहे आणि राग यासाठी आहे, कारण त्या खोटं बोलण्यामध्ये खूपच तरबेज आहेत. आणि त्यांनी जेव्हा इलेक्शनच्या वेळी तुम्हाला तुमचं शिक्षण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहून द्याव्या लागतात. तुमचा पगार किती आहे किंवा इत्यादी, इत्यादी. हे लिहून द्यावं लागतं. केवळ इतकंच नाही तर हे सुद्धा ॲफिडेव्हिट करून द्यावं लागतं. यांनी ॲफिडेव्हिटवर लिहून दिलं, की मी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकली आहे. या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या नाहीयेत. मागच्या वेळी सुद्धा यांनी असंच खोटं लिहून दिलं होतं आणि जेव्हा ते हे सगळ्यांसमोर आणलं होतं, तर असं सांगितलं गेलं, की ते टायपिंग एरर झालं आहे, की त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकल्या आहेत. हे टायपिंग एरर आहे. यांना खोटं सुद्धा नीट बोलता येत नाहीये. तुम्ही काय केलं? तुम्ही असे जे नेता, जे रिटायर्ड हर्ट झाले होते, चंद्रशेखर आहेत, सुब्रमण्यम स्वामी आहेत, या सगळ्यांना एकत्र करून मोर्चा केला सोनिया गांधी यांच्या विरोधात. नाही, हे कोणाच्या विरोधात नाही आहे. हे देशाच्या स्वाभिमानाला जिथे ठेच पोहोचते, तेव्हा त्याला ठेच पोहोचू देत नाही. जॉर्ज साहेब, देशाच्या स्वाभिमानाचा तुम्ही तेव्हा विचार करायला होता. 6 वर्ष तुम्ही सरकारमध्ये होता. त्याच्या आधीपासूनच या गोष्टींविषयी एन-डी-एचे पार्टनर्स, ज्यामध्ये तुम्ही विशेषतः असं म्हणायचात, की एका फॉरेन ओरिजिनच्या व्यक्तीला पंतप्रधान बनलं नाही पाहिजे, राष्ट्रपती नाही बनलं पाहिजे. का नाही असा कायदा हे पास केला? आमच्या सरकारने खूप मोठी चूक केली. हा कायदा लागू व्हायला हवा होता. परंतु यामध्ये जो काही याचा इतिहास जो आहे, का नाही झालं असं ते ते आता इथे मी नाही सांगू शकत. जनतेतील बऱ्याच लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हो, बोला. तुम्ही विचारा. जॉर्ज साहेब, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही श्री पाटील साहेबांना बॉम्बे निवडणुकीमध्ये हरवलं होतं, तर मी त्या दिवशी बॉम्बेमध्ये होतो. मी लोकांचा उत्साह तुमच्याप्रती पाहिलाय. तिथले टॅक्सी चालक, त्यांची जी मिरवणूक निघाली होती ती सुद्धा मी पाहिली आहे. तेव्हा तुम्ही एक फायर ब्रँड ट्रेड युनियन लीडर होतात. परंतु आता लोकांचं मत हे आहे की तुमची ना कुठली पार्टी आहे, ना तुमची कुठली कॉन्स्टिट्युएन्सी आहे, ना तुमच्याकडे कुठला प्रोग्राम आहे. पार्टीचा अध्यक्ष आहे, संसदेचा सदस्य आहे आणि दिवस-रात्र जनतेमध्येच राहतो आणि काम करत असतो. पण वृत्तपत्रामध्ये छापलं जातं, की ज्या पार्टीचे तुम्ही अध्यक्ष आहात, त्या पार्टीमध्ये तुमचं काही चालत नाही. हे तर हे तर न्यूजपेपरच्या बातम्या आहेत ना. न्यूजपेपरच्या बातम्या आहेत. मला असं वाटतं, की कौटुंबिक चालतं प्रकरण, तर तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. एक व्यक्ती सगळं काही ठरवते आणि ते सगळेजण मान्य करून चालतात. परंतु आमच्या पार्टीमध्ये एक व्यक्ती काही ठरवत नाही. मी बघतोय, की तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला, की तो फिरून-फिरून सोनिया गांधींवरच घेऊन येता. नाही, सोनिया गांधीवर नाही. हे तर हे तर एका एका व्यक्तीविषयी नाही आहे. कौटुंबिक राजकारण आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे चाललंय, जर चालत राहिलं, तर कुठे जाईल हा देश? का इतकी नाराजी आहे तुमची सोनिया गांधी यांच्यावर? काय नाही झालंय? तर तुम्ही लोक इतके सोनिया गांधीवर बोलता आहात, तर मी त्यांचं नाव सुद्धा घेत नाही, तर तुम्हीच लोकं त्याचं नाव घेऊन चालवतात हे सगळं. हां? शंकराचार्यांच्या प्रकरणामध्ये, ज्याच्याशी सोनिया गांधींचं काही घेणं-देणं नाहीये, जेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली,
त्या शंकराचार्यांच्या अटकेसाठी सुद्धा तुम्ही सोनिया गांधींना जबाबदार ठरवलं. नाही, मी नाही असं केलं. मी नाही असं केलं. तुमचं विधान आहे माझ्याकडे. जॉर्ज फर्नांडिस आणि डॉक्टर स्वर्ण स्वामींच्या स्वाभिमान मंचाने शंकराचार्यांच्या प्रकरणामध्ये आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना खेचण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर स्वामींनी आरोप लावलाय की तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांनी सोनिया गांधींच्या दबावामध्ये कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना अटक केली. या विषयावर दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कट रचला गेला. या आरोपाचं समर्थन करताना जॉर्ज फर्नांडिस म्हणाले, डॉक्टर स्वामी कधीही पुराव्याशिवाय आरोप लावत हो, नाही. मग तेच तर आहे ना. मी तर त्यांच्याबद्दल बोललो. हे तर खूप सोपं काम केलं तुम्ही. आम्ही तर स्वामींना तर अनेक दशकांपासून ओळखतो. आणि स्वामी मला माहित आहे की ते कधी एक जेव्हा पकडण्यासाठी जातात कोणालाही, तर तेव्हा ते मग सोडत नाही. तो बुलडॉग आहे. तो सोडत नाही तर कोणाला. मग तुमच्या आसपास असे अनेक कित्येक बुलडॉग तुम्ही एकत्र केलेत का? कधी-कधी करावे लागतात ना. आता सोनियाजींबद्दल बोलणं चाललं होतं. आणि आपला देश हिंदू आहे आणि ती आपली सून आहे, तर तिला पंतप्रधान व्हायची संधी का दिली जात नाहीये? आणि तिला आपण आता एक्सेप्ट केलेलं आहे, तर मग ती मेंबर झाली आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची. मग बाकीच्यांना जसा हक्क आहे, तसा तिला सुद्धा हक्क आहेच ना? पंतप्रधान किंवा दुसरं काहीही व्हायचं. जर इतक्या मोठ्या देशामध्ये एखादी व्यक्ती मिळू शकत नसेल या देशाचा पंतप्रधान बनण्यालायक, तर मग कोण या देशाचा आदर करणार आहे? त्यांनी त्यांचा पती, त्यांची संपूर्ण फॅमिली सगळे निघून गेले. तरीही त्यांना का एक संधी दिली जात नाहीये, की त्या पुढे येऊन त्यांना जे करायचंय, त्यांची क्षमता दाखवायची आहे. देश चालवणं म्हणजे काय उपकार नाही करत आहे कोणावर. देश चालवण्याची क्षमता असली पाहिजे त्यांच्यामध्ये. जॉर्ज साहेब, त्यांचा मूळ प्रश्न हा होता, आपल्या संस्कृतीच्या अनुसार जी मुलगी घरी येते ती कुटुंबाची सदस्य होत असते. मग घरीच बसून राहा म्हणावं. आम्ही कुठे म्हणतो की बाहेर या. आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रश्नांची मालिका अशीच सुरू राहील एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रश्नांच्या पिंजऱ्यामध्ये आहेत माजी रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडिस. आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की यांनी राजकारणामध्ये संधी साधूपणाचा सहारा घेतला. जॉर्ज साहेब, एक जुनी गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया, ज्यांच्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये एंटर केलं, जे तुमचे राजकीय गुरु होते. फरुखाबाद लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बहुधा 1967ची गोष्ट आहे. त्यांनी जनसंघाकडून समर्थन घेणं स्वीकारलं होतं आणि तुम्ही म्हणाला होतात की जे जनसंघाचं समर्थन घेतील त्यांनी आपलं तोंड काळं करावं. ही गोष्ट खरी आहे का? हो. त्यानंतर डॉक्टर लोहिया म्हणाले होते की आम्ही तर एकदा तोंड काळं केलंय, जे आमचा विरोध करतायत ते 3दा तोंड काळं करतील. असं नव्हतं म्हणाले. मला तर वाटतं तुम्ही 3 वेळा बीजेपीच्या मदतीने कुठल्या ना कुठल्या सरकारमध्ये मंत्री बनून त्यांची गोष्ट खरी करून दाखवली. त्यांचे संपूर्ण शब्द मी सांगतो तुम्हाला. जॉर्जला माहिती असलं हवं होतं की हा मी लिहिलेला प्रस्ताव आहे. जॉर्ज इथे असं म्हणाला की या प्रस्तावाच्या आधारावर पुढे जाऊन जे लोक आपलं तोंड काळं करून येतील तोपर्यंत ते हा प्रस्ताव, ही लढाई चालवत राहणार. मी जॉर्ज फर्नांडिसला सांगू इच्छित आहे की माझं तोंड काळं होण्यापूर्वीच त्यांचं तोंड डबल काळं होईल, हे डॉक्टर साहेबांचं वाक्य होतं. आणि मी मनापासून याचा विरोध केला. ज्या गोष्टीचा तुम्ही विरोध केला होता त्यावेळी, जेव्हा संधी मिळाली मंत्री बनण्याची, तेव्हा 77च्या नाही. सरकारमध्ये मंत्री बनलात. हो, तर हो. जनसंघाच्या मदतीने. नाही. 89 मध्ये जेव्हा मंत्री बनलात, ते सरकार बीजेपीच्या मदतीने अगदी चालू चुकीचं होतं आहे. आणि एनडीएचं सरकार बीजेपीच्या मदतीने नाही, चालू होतं. एनडीएचं सरकार एनडीएचं आहे, ते बीजेपीचं नाहीये. हे तर एनडीएचं सरकार आहे ना.
या सरकारमध्ये बीजेपीचा कार्यक्रम नाहीये. या सरकारमध्ये तो कार्यक्रम आहे जो आम्ही लोकांनी बसून ठरवला जॉर्ज होता. साहेब, याला राजकीय संधी साधू म्हणणार नाही का, की ज्या बीजेपी, ज्या जनसंघाच्या आयडिओलॉजीचा तुम्ही आयुष्यभर विरोध करत राहिलात, त्यांच्या बरोबर मिळून सरकार बनवत गेले? सरकार तर कार्यक्रमावर बनवलं होतं, जो सगळ्यांनी मिळून बनवलेला होता. सगळ्यांनी मिळून बनवला होता तो कार्यक्रम. ही गोष्ट खरी नाही का, की जेव्हा वाजपेयीजींचं सरकार होतं तेव्हा तुम्ही त्या सरकारसाठी संकट मोचकासारखं काम करत होतात? जर तामिळनाडूमध्ये प्रॉब्लेम असेल तर जयललितांशी बोलण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस जातील. जर वेस्ट बेंगॉलमध्ये बोलायचं असेल, ममता बॅनर्जींशी बोलायचं असेल तर जॉर्ज फर्नांडिस जातील. हो. उलट त्यांच्या स्वतःच्या पार्टीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस जायचे. हो, खरंय. तर जर जर लोकांना हे जाणवलं, की हा व्यक्ती कुठल्याही एका बाजूचा नाही हा व्यक्ती. हा व्यक्ती सरळ-सरळ जे सत्य आहे ते सत्यच तो दाखवेल, तर त्यासाठी आम्ही तक्रार का करू? तक्रार ही आहे की त्या व्यक्तीने आपल्या पॉवरचा वापर केला एनडीएचे तुकडे करण्यासाठी. जे करुणानिधी एनडीएच्या बरोबर होते त्यांना तुम्ही निरोप दिलात. जे ओमप्रकाश चौटाला एनडीएच्या बरोबर होते त्यांना तुम्ही थँक्यू म्हणालात. नाही, आम्ही त्याला निरोप नाही दिलाय. हे दुसऱ्यांनीच केलेलं आहे. तुम्ही कन्व्हिनर होतात. कन्व्हिनर खूप प्रयत्न केला न होण्याचा. खूप प्रयत्न केला. परंतु ते वाचवू शकले नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणताय की तुमची इच्छा होती करुणानिधी एनडीएमध्येच राहावे. नक्कीच. तुमची इच्छा होती की ओमप्रकाश चौटाला हो, एनडीएमध्येच हो. राहावे. तुमची इच्छा होती रामविलास पासवान एनडीएमध्येच राहावे. त्यांनी जाऊ नये. त्यांनी बाहेर नको जायला हवं होतं. कसले कन्व्हिनियर झालात ज्यांची अजिबात चालत नव्हती? कन्व्हिनरचं कसं चालू शकणार? कन्व्हिनर आहे, मीटिंग बोलवतो. हे बघा, त्याचा आता तुम्ही म्हणत होतात की हे जे सरकार आहे ते एनडीएचं सरकार होतं. हो, हो. हे काही बीजेपीचं सरकार नव्हतं. हो, बरोबर. पण यामध्ये जर एनडीएच्या कन्व्हिनरचं चालत नाही, याचा अर्थ बीजेपीच्या नेत्यांचंच हे बघा, चालतं. कन्व्हिनरचं सीमित काम आहे. कन्व्हिनर तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांची मीटिंग्स वगैरे बोलवण्यास, निर्णय जे असतात ते निर्णयाचा अंमल करण्याचे तिथपर्यंत कन्व्हिनरचं काम असतं. कोणी निर्णय घेतले हे? निर्णय तर ज्या स्तरावर झाले ते आता मी नाही बोलू शकत. कमीत कमी जनतेला माहीत असलं पाहिजे की कोणी जर हे एनडीएच्या कन्व्हिनरने निर्णय नाही घेतले, मग कोणी ठरवलं हे? हे बघा, निर्णय तर कधी-कधी असे घेतले जातात, की जेव्हा कोणाला लांब जायचं असतं, तर तो सुद्धा एक परिस्थिती निर्माण करतो. तुम्ही जे थर्ड रो मध्ये बसले आहात, तुमचा प्रश्न? जॉर्ज साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे की बिहारमध्ये जेव्हा तुम्हाला रामविलास पासवान यांच्याकडून मदत घ्यायची होती, तेव्हा सध्या बिहारचे साधारण अधिकांश बाहुबली जितके काही मोर्चामध्ये होते आणि एकापेक्षा एक माफिया जे एम-एल-ए आणि एम-पी आहेत, सगळे रामविलास पासवानच्या पार्टीचे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्यांना भेटून सरकार बनवताय, तर तुम्ही मग काय चांगलं शासन देऊ शकता का? त्याच्यापेक्षा चांगलं सरकार देऊ शकता का? आता त्यांच्याबरोबर कोण-कोण आहे याची मला काही फार माहिती नाहीये. असे लोक जॉर्ज साहेब जे की नावाजलेले अपराधी आहेत. बरेचसे असे लोक जे जेलमध्ये आहेत, ज्यांच्यावर किडनॅपिंग करण्याचा आरोप आहे. मुन्ना शुक्ला जे एम-एल-ए आहे, राजन तिवारी जे एम-एल-ए आहे, सूरज भान, अशा सगळ्या लोकांबरोबर मिळून सरकार बनवाल का? तर याच्याबद्दल रामविलासांशी बोलावं लागेल. मी यावर त्यांच्याशी नक्की एकदा बोलेनच. कारण लालू यादव तर आता म्हणाले की रामविलास पासवानने जितके गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत बिहारच्या राजकारणामध्ये, त्या सगळ्यांना आपल्या बरोबर एकत्र केलंय. तिथली परिस्थिती आहे त्याबद्दल मी काय करणार आहे? तिथे जोपर्यंत सत्ता बदलण्याचं काम होणार नाही तोपर्यंत होणार नाहीये काही. पण सत्ता बदलण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींची साथ आता घ्यायची. त्यांनी ही मला गोष्ट सांगितली आहे तर मी रामविलासांशी एकदा नक्कीच बोलेन. मग काय तुम्हाला आतापर्यंत या गोष्टीची माहिती नव्हती? नाही, तुम्ही ह्या सगळ्या लोकांची नावं घेतलीत त्यांच्याबद्दल मला फार जॉर्ज काही साहेब, ही माहिती सगळी नव्हतं. नावं वारंवार मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रामध्ये छापतायत नाही, आणि पण लालू यादव दररोज या नावांविषयी विधानं करतात. नाही, मी लालू यादवांचं वक्तव्य वगैरे वाचत नाहीये. आज की अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर. आरोप आणि प्रश्नांची मालिका अशीच सुरू राहील एका ब्रेक नंतर. आज की अदालतमध्ये आज पिंजऱ्यामध्ये हजर आहेत फॉर्मर डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज फर्नांडिस. आपकी अदालतमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आरोप आहे की यांनी तत्वांसोबत तडजोड केली.
जॉर्ज साहेब, लोक म्हणतात की जेव्हा माणसाला खुर्चीची लालसा असते तेव्हा मोठमोठी तत्व मग कॉम्प्रोमाइज होत असतात. 30 वर्षांपर्यंत तुम्ही न्यूक्लिअर पॉलिसीचा विरोध केला. तुम्ही म्हणालात की आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवला नाही पाहिजे. पण तुम्ही रक्षामंत्री असताना या देशाने न्यूक्लिअर बॉम्ब बनवला. मी आज सुद्धा न्यूक्लिअर बॉम्बच्या विरोधात आहे आणि कायमच राहील. आणि आता जेव्हा मी सरकारमध्ये नाही आहे, तर अभियान सुद्धा चालवेन. पण मी सरकारमध्ये राहिलात मी तर तुम्ही तडजोड कराल या नाही, गोष्टीची. सरकार तर एक एक व्यक्ती नाहीये ना. सरकार तर एक सामूहिक आहे. आणि सरकारमध्ये जेव्हा तुम्ही असता, तेव्हा तुम्ही संपूर्ण देशाची काय स्थिती आहे, परिस्थिती आहे, ते बघून निर्णय घेत असता ना. मी अणुबॉम्बचा केवळ विरोधीच नव्हतो, तर त्याच्या विरोधात मोठं अभियान चालवणारा व्यक्ती होतो. तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींनी पोखरणमध्ये केलं तेव्हा त्याचा विरोध केला. सक्त विरोध केला होता. जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी केलं तेव्हा नाही, त्याचं त्याच्यामध्ये समर्थन मी केलं. सामील होतो. मी सांगतो का ते. जेव्हा रक्षा मंत्रालयामध्ये मी पोहोचलो आणि देशाच्या सुरक्षेचं काय स्थिती आहे, हे सगळ्या गोष्टींची जेव्हा मला त्याची माहिती माझ्याजवळ आली, तेव्हा मी तर त्याच्याबरोबर चालणाऱ्यामधला एक होतो. परंतु त्याच्या आत एक घटना घडली होती. ती होती की की सीटीबीटीला घेऊन अमेरिका आपल्यावर दबाव टाकत होती. अमेरिकाचं हे म्हणणं होतं की बॉम्ब तर त्यांच्याकडेच राहील आणि कोणाच्या हातात जाणार नाही. तर अमेरिका एका आधिपत्याच्या दिशेने जात होता. संसदेत हे प्रकरण चर्चेसाठी आलं, तेव्हा मला खूप, खूप त्रास झाला होता. ही गोष्ट सांगायला की आपल्या सर्वांना प्रत्येक उपाय आज आपल्या हातात घ्यायला हवा आणि यामध्ये तत्वांना वगैरे बाजूला ठेवावं लागेल आणि मी म्हणालो की आपण अमेरिकेची ही जी एक प्रकारची जबरदस्ती होत आहे, त्याला आपण होऊ नाही देणार पण आहे. तुमच्या सरकारवर तर वारंवार हे आरोप लागले की तुमच्या नीती, विशेष करून डिफेन्सच्या नीती अमेरिकेच्या दबावाखालीच बनायच्या. नाही, आमच्या नीती तर कुठल्याही प्रकारची नीती मी तर राहिलोय त्यावेळी रक्षामंत्री आणि कुठल्याही प्रकरणामध्ये अमेरिकेच्या दबावामध्ये आमचं सरकार नव्हतं जॉर्ज गेलं. साहेब, आपल्या देशाच्या रक्षामंत्रीला जेव्हा ते अमेरिकेला जातात, तपासणीच्या नावाखाली कपडे उतरवायला सांगितले जातात. यापेक्षा लज्जास्पद गोष्ट देशासाठी काय असू तर शकते? रूसचे जे विदेश मंत्री जेव्हा अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांची अवस्था तीच झाली होती. रूसचा स्वाभिमान नसेल, पण आपल्या देशाचा तर नाही. स्वाभिमान आहे ना. यामध्ये माझं काही नाही, नाही. यामध्ये कुठलाच स्वाभिमान गेला नाहीये. कारण ही सुद्धा जी पत्रकारिता जी आहे ना, तर अर्धवट माहितीवर जेव्हा कुठली गोष्ट सांगितली जाते, तर मग तेच चालू राहतं. मग ही गोष्ट खरी मग नाहीये का, की मी जेव्हा सांगतो तुम्ही तुम्हाला काय झालं ते. मला घेऊन जाण्यासाठी आमच्याबरोबर आमचे अँबॅसेडर होते. अँबॅसेडरच्या व्यतिरिक्त तिथली 1-2 माणसं होती. आता आम्ही तिकडे काय उतरत किंवा जात नव्हतो. आम्ही तिथून बाहेर येत होतो. तर बाहेर यायच्या वेळी त्या 2 लोकांनी 2 पोलिसांची लोकं म्हणाले, की "तुम्हाला थांबायला हवं इथे." तर मग आम्ही तिथे थांबलो. आपले अँबॅसेडर ओरडत राहिले, की हे आमचे रक्षामंत्री आहेत. पण त्यांच्या कानात ती गोष्ट घुसलीच नाही. तर मग ते आपलं स्वतःचंच चालवत राहिले. तर मग बाकीचे म्हणाले, की "तुम्हाला कोर्ट काढला पाहिजे." तर आम्ही कोर्ट काढला. ते म्हणाले, की "तुम्हाला तुमचे बूट बूट काढायला हवे." तर मी माझे बूटही काढले. पायामध्ये घालतो तर तसे निघून जातात. तर ते सुद्धा मी काढून टाकले. तर अशी तर अशी काही कोणती गोष्ट नाही, की ज्या लोकांनी मला जाताना किंवा माझ्यावर असा काही दुर्व्यवहार केला तर नीट उत्तर दिलं असतं फक्त त्यांना. यामुळे की ते सुपर पॉवर आहेत. फक्त एवढ्यासाठी तुम्ही गप्प बसलात. नाही, ते सुपर पॉवर वगैरेची गोष्ट नाहीये. देशांमध्ये जे संबंध असतात, तर त्या नात्यांचे अनेक पैलू असतात. तर एका एका व्यक्तीबरोबर कोणताही दुर्व्यवहार केला म्हणून संपूर्ण देशाचं हे काम चालू आहे, ते पुढे जात आहे, तर ते डोक्यात टाळणं योग्य पण नाहीये. तुम्ही तर कुठे तक्रार सुद्धा केली नाही याची. नाही, तक्रार करण्याची काही गरजच नव्हती. कारण की अँबॅसेडर तिथेच होते. अँबॅसेडरने आपला रिपोर्ट इथे पाठवला, तर आणि कोणाकडे तक्रार करू जॉर्ज साहेब, शकतो जर मी? स्टॉप एल्बर्ट यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं नसतं, आम्हाला समजलंच नसतं की तुमचा अपमान कसा झाला होता. नाही, मी तर सांगितलं असतं. कधीतरी सांगितलं असतं. असं काही नाहीये. जेव्हा अमेरिकेमध्ये तुम्हाला चुकीची वागणूक मिळाली, तेव्हा तुम्हाला राग नव्हता आला का?
राग तर मला येतो, परंतु तो थांबत नाही माझ्याजवळ. तो निघून जातो. तुम्हाला नाही वाटत की यासाठी तुमच्याकडे तुमची माफी मागायला हवी होती अमेरिकन सरकारने? आता अमेरिकेचे अ, कोण तो आर्मिटेजने तर माफी मागितली तिकडे आणि खूप मोठी माफी मागितली आहे. साधी नाही आहे. जनतेमधून खूप लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हां, बोला. तुम्ही विचारा. सगळ्यात आधी माझा तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशासमोर अनेक मोठ्या समस्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे भ्रष्टाचार. एक प्रमुख नेता म्हणून आणि दीर्घकाळ सेवेत राहून तुम्ही नेमकी कोणती ठोस पावलं उचलली भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी? खंत ह्या गोष्टीची की आपल्या देशामध्ये हा हा रोग इथपर्यंत पसरला आहे की आज की आम्ही तर त्रासलो आहेत कधी आणि कसं ह्या आपल्या देशाला यातून बाहेर काढू शकतो. तुमच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप कमी नाही लागले. माझ्यावर कुठलाही माझ्यावर भ्रष्टाचाराचा अ, अ, आरोप घेऊन यायचं त्याचं जो लेटेस्ट आरोप लागलाय तो तुम्हाला सांगतो. लालू यादव म्हणाले, की जे तेलगी कांड आहे, त्यामध्ये कुठे ना कुठे तुमची इन्व्हॉल्वमेंट होती. त्यांनी फोटो दाखवले, ज्यामध्ये तुम्ही त्याच ग्रुपमध्ये उपस्थित आहात, जिथे तेलगी उपस्थित जर आहे. फोटो एक अ, क काय एव्हिडन्स असेल, तर मी लालूकडे हे पाठवलंय, की "हे बघ, तुमच्याबरोबर जितके काही माझे फोटोज आहेत, तर जर फोटोज बघून तेलगीशी माझा संबंध जोडत असाल, तर तुम्ही जे काही पापं केली आहेत, ते सगळी माझ्याच माथी पडतील येऊन." हो, हो. हे होते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर जनतेचे आरोप आणि त्यांचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर. आजचे जज सुप्रसिद्ध पत्रकार इंद्रजित यांच्या निर्णयाची. जॉर्ज फर्नांडिसच्या विरोधात कठोरातले कठोर आरोप लावले गेले. त्यांनी या आरोपांची उत्तरं खूप हिमतीनं आणि प्रामाणिकपणे दिली. काही प्रश्नांची उत्तरं त्यांची कमकुवत होती. त्यांनी उल्लेख केला राष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि मग प्रामाणिकपणे हे सांगितलं की त्यांना वाटत होतं की लॉ बनावा ज्यामुळे फॉरेनर्स बनू शकत नाहीत पंतप्रधान, परंतु ते करू शकले नाहीत. संपूर्ण कथा त्यांनी ऐकवली नाही. आशा करतो की एक दिवस संपूर्ण कथा ते ऐकवतील. परंतु याबरोबरच जो प्रश्न होता देशाचा, आपल्या भारतवर्षाचा अपमान झाला, जेव्हा ते अमेरिकेला गेले आणि त्यानंतर ते वारंवार असं म्हणाले, की अँबॅसिडर ओरडत राहिला. अँबॅसिडरचा कमकुवतपणा होता, पण अपमान झाला देशाचा. त्यावर कुठलाही प्रोटेस्ट झाला नाही. हा कमकुवतपणा होता. परंतु याबरोबरच जे मेजर यांच्या विरोधात आरोप लागले, जसे की कफन चोरीचं प्रकरण, यांनी मोठ्या हिमतीने पुन्हा आव्हान दिलंय आणि अशा वेळी आव्हान दिलं जेव्हा सोनिया गांधी, मनमोहन सिंग यावेळी गव्हर्नमेंट चालवत आहेत आणि हे त्यांना म्हणालेत, की हे आव्हान आहे, की तुम्ही यावर हवं तर इन्व्हेस्टिगेशन करा. तर हे बघत असताना टोटॅलिटीमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि इन द ओव्हरऑल पिक्चर मी असं म्हणेन की यांना सन्मानाने मुक्त करण्यात यावं. हे होते जनतेचे आरोप, जॉर्ज फर्नांडिस यांचं स्पष्टीकरण आणि जनतेच्या जजचा निर्णय. जॉर्ज फर्नांडिस यांच्या बोलण्यावर बिहारची जनता किती विश्वास ठेवते याचा निर्णय होईल येणाऱ्या दिवसांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत. आम्ही तुम्हाला भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन पर्सनॅलिटी बरोबर, एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.